टी संदर्भात आणि शिक्षकांच्या पदोन्नती संदर्भात काल महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभाग यांनी काढलेला शासन निर्णय तो दिनांक 29 जुलै 2026ला म्हणजे काल निर्गमित झालेला शासन निर्णय. हा जो शासन निर्णय आपण व्यवस्थित मराठीत व्यवस्थित या ठिकाणी आपण समजून घेऊया. महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभागाचा 29 जुलै 2026 रोजीचा शासन निर्णय असून जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकांच्या पदोन्नतीबाबत एकसमान आणि कालबद्ध कार्यपद्धती निश्चित करण्यासंबंधित आहेत. या शासन निर्णयाचा सारांश आणि मुख्य मुद्दे खालीलप्रमाणे आहेत. मुख्य कारण पार्श्वभूमी टी आणि सी सक्तीची. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार शिक्षकांना पदोन्नती मिळण्यासाठी टी किंवा सी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक ठरवण्यात आले आहे. मागील पत्र रद्द. याआधी शिक्षण संचालक प्राथमिक यांनी 14 मे 2026 रोजी काढलेले पत्र मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या निर्देशानुसार रद्दबातल ठरवण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यभरात पदोन्नती प्रक्रियेत एक सूत्रता म्हणजे समानता आणण्यासाठी हा नवीन शासन निर्णय काढण्यात आला आहे. शासन निर्णयातील महत्त्वाचे नियम आणि तरतुदी. पहिलं या ठिकाणी आपण पाहूया. पदोन्नती संदर्भात. पदोन्नतीसाठी पात्रता. जे शिक्षक टी किंवा सी उत्तीर्ण आहेत आणि सेवा प्रवेश नियमानुसार आवश्यक अनुभव व इतर अर्हता धारण करतात त्यांचा विचार पदोन्नतीसाठी केला जाईल. 2. जुन्या पदोन्नतीचे संरक्षण. 10 जुलै 2026 पूर्वी बघा या ठिकाणी 10 जुलै 2026 पूर्वी ज्या जिल्हा परिषदेमध्ये पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे म्हणजे ज्यांचे आदेश निघाले आहेत त्या पदोन्नतीच्या सुरक्षता ठेवण्यात आल्या आहेत. त्या पदोन्नतीला सुरक्षता ठेवण्यात आल्या आहेत. 14 मे 2026च्या जुन्या पत्रामुळे जे पात्र शिक्षक पदोन्नतीपासून वंचित राहिले होते ते भविष्यात पदोन्नत झाल्यास त्यांची सेवा ज्येष्ठता मूळ संवर्गातील परस्पर ज्येष्ठतेच्या आधारेच ठरवले जाईल. 3. चालू वर्ष 2026साठी पदोन्नतीचे वेळापत्रक. बघा आता चालू वर्ष 2026मध्ये देखील पदोन्नतीची प्रक्रिया होणार आहे. तर ती कधी होणार आहे ते या ठिकाणी आपण पाहूया. ऑगस्ट 2026चे पहिले आठवडे पदोन्नती समितीची बैठक घेतली जाईल. पात्रता निकष. बैठकीच्या दिनांकापर्यंत सेवा काळ आणि टी किंवा सी सह इतर अर्हता विचारात घेतली जाईल. मुदत. 31 ऑगस्ट 2026 पर्यंत संपूर्ण पदोन्नती प्रक्रिया पूर्ण करून नियुक्ती आदेश दिले जाणे बंधनकारक आहे. बघा 2026ची जी पदोन्नती प्रक्रिया राहिलेली असेल ज्या जिल्हा परिषदेमध्ये त्यांना 31 ऑगस्ट 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश या ठिकाणी दिलेले आहेत. आता या ठिकाणी पुढील वर्षापासूनचे दरवर्षीचे सुधारित वेळापत्रक या ठिकाणी असे बघा. 1 जानेवारी आवश्यकता असल्यास तात्पुरती सेवा ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करणे आणि 31 जानेवारीपर्यंत अंतिम सेवा ज्येष्ठता यादी जाहीर करणे. 15 ते 22 फेब्रुवारी पदोन्नती समितीची बैठक घेणे आणि 31 मार्च पदोन्नतीचे आदेश निर्गमित करणे आणि 2 मेला पदोन्नती म्हणजे 2 मे पदोन्नती मिळालेल्या शिक्षकांना नवीन ठिकाणी रुजू होण्यासाठी कार्यमुक्त करणे जेणेकरून शैक्षणिक वर्षाचे नुकसान होणार नाही. आता जबाबदारी बघा. ही कार्यपद्धती सर्व जिल्हा परिषदेसाठी अनिवार्य असेल. याची कठोर अंमलबजावणी करण्याची मुख्य जबाबदारी संबंधित जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे सीओ साहेब यांच्यावर राहील. म्हणजे आता बघा या वर्षीची 2026ची जी पदोन्नती प्रक्रिया राहिलेली असेल ती 31 ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्यात यावी असे या ठिकाणी सांगितले आहे. आणि दरवर्षी जानेवारीपासून तर 2 मेपर्यंत ही सर्व पदोन्नतीची प्रक्रिया राबवण्यात पूर्ण करण्यात यावी असे या ठिकाणी या काल निघालेल्या शासन निर्णयानुसार या ठिकाणी सांगितले आहेत. अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.